नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो. कालच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 2.4 साठी लागणाऱ्या ज्या गोष्टी होत्या त्याची तयारी केलेली आहे. पण प्रॉब्लेम काय होतोय माहिती का, तुम्हाला बऱ्याच जणांना ते गणित जरा व्यवस्थित समजत नाहीये आणि मग तुम्ही मला विचारताय व्हॉट्सअपवरती की सर आता इथे 3 करू की 6 करू आणि ते कसं काय आलंय. तर मला थोडं एक्सप्लेन करायला प्रॉब्लेम होऊन जातोय, कारण मी व्हॉट्सअपवरती परत तुम्हाला मेसेजद्वारे कितीही सांगितलं तर ते क्लिअर होत नाही बाळा. तर तुम्ही काय करा, तो व्हिडिओ परत बघा ना, परत बघा तुम्ही. मी कारण त्या प्रत्येक गोष्टीचा एकदम चांगलं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे तुम्हाला आणि एका एका गणिताचे 2-2, 3-3 एक्झाम्पल पण दाखवलेले आहे. आणि होतं काय, बरेच जण आता मागे पण पडलेले. आता मी सराव संच 2.4चा व्हिडिओ टाकणार आज आणि बऱ्याच जणांचा आणखी 2.2चं पण नाही झालेलं आहे. म्हटलं मग प्रॉब्लेम होतोय, कुठेतरी स्पीड मॅनेज व्हायला लागेल. नाही तर मग मला काय करावं लागेल, 1-2 दिवस व्हिडिओ टाकून स्टॉप करावं लागेल, तेव्हा तुम्ही बरोबर याल मग कदाचित. बरोबर ना. त्याच्यामुळे जरा स्पीड मॅच होण्यासाठी बघा, व्यवस्थित कम्प्लीट करा आणि सोबत राहा. आज जर मी सराव संच 2.4चा व्हिडिओ टाकणार आहे तर तुमचं 2.4 पर्यंतचा अभ्यास ऑलरेडी कम्प्लीट झालेला पाहिजे, तरच मग तुम्ही हा 2.4 घेऊ शकता, शिकू शकता आणि माझ्या बरोबर राहू शकता. बरोबर ना. त्याच्यामुळे व्यवस्थित जरा स्पीड मेंटेन करा आणि अभ्यास करा. ओके. आता बघा तुम्ही, आज आपण सराव संच 2.4 ला स्टार्ट करतोय, प्रॅक्टिस सेट 2.4 ला स्टार्ट करतोय. प्रॅक्टिस सेट 2.4 मध्ये आपल्याला एक सूत्र पद्धत शिकायची आहे, एक फॉर्म्युला मेथड शिकायची आहे, जी की आपण बघितलेलीच आहे. आता आपल्याला इथे त्यांनी वेगळे 3 प्रश्न विचारलेले आहे या सराव संचामध्ये. त्यातला हा पहिला प्रश्न, ते काय म्हणतोय, फक्त एबीसीच्या किमती काढ. पण अगोदर एक वाक्य दिलं त्यांनी, सामान्य रूपाशी तुलना करून एबीसीच्या किमती काढ. आपण ज्यावेळेस सूत्र पद्धतीने एक गणित सोडवतो ना, त्यावेळेस एबीसीची किमती आपण डायरेक्ट लिहितो, पण इथे आपण डायरेक्ट लिहायच्या ऐवजी एक वाक्य लिहू बाळांनी. हे बघा, ए एक्सचा वर्ग, अगोदर असं वाक्य लिहायचं, या समीकरणाची तुलना ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी बरोबर 0 शी करू. म्हणजे असं वाक्य लिहावं लागेल तुम्हाला. कम्पेअर दिस इक्वेशन विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. असं कम्पेअर करायचं, याच्याशी तुलना करायची. ह्या समीकरणाची तुलना ह्या सामान्य रूपाशी करायची. म्हणजे ए एक्सचा स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी बरोबर 0 याला सामान्य रूप म्हणतात. आणि मग एक पहिला अंक म्हणजे ए, दुसरा अंक म्हणजे बी आणि सुट्टा अंक म्हणजे सी, अशी किमती लिहिता येतात. म्हणजे इथे काही नसतं, म्हणजे किती असतं तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. 1 म्हणून ए बरोबर किती, 1 झालं एक उत्तर. आणि दुसरा अंक -7, बी बरोबर किती -7 आणि सी बरोबर किती 5. असं त्यांना अपेक्षित आहे की तुम्ही असं लिहा. पण परीक्षेला हा प्रश्न किती मार्काला विचारला जातो, फक्त 1. म्हणून तुम्ही डायरेक्ट जरी व्हॅल्यू केली तरी काही प्रॉब्लेम नाही. बरोबर. पण जर तुम्हाला व्यवस्थित सुटसुटीत लिहायचं असेल तर पहिल्यांदा हे वाक्य लिहा, कम्पेअर दिस इक्वेशन विथ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. देन ही किंमत म्हणजे ए, ही किंमत म्हणजे बी आणि ही किंमत म्हणजे सी, अशा लिहायच्या आहे. ओके. इथून पुढे मी डायरेक्ट लिहिणार आहे. चला बघा, आता दुसरे गणितात मी 2m स्क्वेअर जसं तसा, हा +5m इकडे -5m आणि हा -5 इकडे +5. हे तर माहितीचे सगळ्यांना. बरोबर ना. आणि मग याला काय म्हणतात, ए. म्हणून ए बरोबर किती 2. याला काय म्हणतात बी बरोबर किती -5 आणि याला काय म्हणतात सी बरोबर किती 5. झालं. एवढंच लिहायचंय फक्त आपल्याला. 1 मार्काचा प्रश्न असतो. इथे पण बघा, एकदा याला तयार करा, जे की आपण पहिल्या प्रॅक्टिस सेटमध्ये शिकलेलो होतो. कारण वर्ग समीकरणाचं रूप कसं असायला पाहिजे, बरोबरच्या पलीकडे फक्त 0 पाहिजे, फक्त 0. बरोबरच्या पलीकडे जर 0 नसेल तर मग मात्र तुम्हाला त्याला पहिल्यांदा तसं करावं लागेल. तसं वायचा वर्ग जशाच तसा +7y इकडून काय होतो -7y आणि मग इज इक्वल टू 0. आता तुम्हाला जर मी विचारलं ए किती सांगा, तर इथे वायच्या वर्गाच्या बाजूच्या अंकाला ए म्हणतात, म्हणून ए बरोबर किती 1, एक उत्तर. बी बरोबर किती -7, दुसरं उत्तर. आणि सुट्टा अंक काय असतो सी, पण इथे नाहीच आहे सुट्टा अंक, म्हणून सी बरोबर काय घ्यायचा 0. हे बघा, इथे थर्ड टर्म नाहीच आहे. सर्व वायवाला नसता तर मग बी 0 घेतला असता, वायवाला नसला तर बी 0 घ्यायचा आणि सुट्टा अंक नसला तर सी 0 घ्यायचा. एकदम इझी. बघा, लक्षात ठेवा तुम्ही. मी आणखी 1-2 गणित दाखवतो लागलं असतं तुम्हाला. बघा तुम्ही, mचा वर्ग -11m प्लस 8 इज इक्वल टू 0. सांगा पटापट एबीसीच्या किमती. इथे काही नसतं म्हणजे किती असतं 1. ए बरोबर किती 1, बी बरोबर किती -11 आणि सी इज इक्वल टू किती +8. प्लस असेल तर प्लस घ्या, मायनस असेल तर मायनस घ्या. 2 वायचा वर्ग प्लस 3y -13 बरोबर 0. आता सांगा एबीसी. ए बरोबर किती 2, पहिला अंक ए, दुसरा अंक बी बरोबर किती 3 आणि सी बरोबर किती -13. एकदम इझी. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी बघितलेलंच आहे. पहिल्या सराव संचापासून चालू आहे सगळं काही.
आता सांगा एबीसी, इथं काही नसतं म्हणजे ए बरोबर किती 1, सुट्टा अंक इथं सॉरी एक्सच्या बाजूचा कोएफिशियंट बी, इथं काहीच नाही म्हणजे एकच, मग बी बरोबर पण 1, पण मायनस म्हणून मायनस 1, आणि हा सी बरोबर मायनस 1, असं एबीसी लिहायचं. एकदम इझी बघा. मी आणखी एक 2 गणित घेतलेले, मी हे गणित काही तुम्हाला होमवर्कला देणार नाहीये, कारण हे एकदम इझी एबीसीच्या किमती लिहायच्या. आणि जर तुम्हाला पूर्ण उत्तर पाहिजे असेल तर असं पण लिहू शकता तुम्ही, ही एक ओळ ऍड करा आणि मग एबीसीच्या किमती लिहा. ओके. बऱ्याच जणांनी जे एकदम क्लेवर मुलं आहे ना त्यांनी ही ओळ लिहिली तर चांगलं इम्प्रेशन पडतं समोरच्यावर, पण मार्क ह्या ओळीला नाही, मार्क ह्याच ओळीला आहे. ओके. सो यू कॅन राईट डायरेक्टली ऑल्सो अँड यू कॅन राईट दिस सेंटेन्स ऑल्सो. ओके. आता हा आपला दुसरा प्रश्न. ओके. या सराव संचामध्ये 3 प्रश्न आहे आणि मेन तर हाच प्रश्न आहे, कारण परीक्षेला ज्यावेळेस तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल ना, खालील वर्ग समीकरणे सूत्राचा वापर करून सोडवा. सूत्राचा, याला सूत्र पद्धत म्हणतात. युजिंग फॉर्म्युला सॉल्व्ह करायचं. याला सॉल्व्ह करायचं म्हणजे याची काय काढायची मुळं. आपल्याला माहिती आहे आपण प्रॅक्टिस सेट 2.2, 2.3 आणि 2.4 या तिन्ही प्रॅक्टिस सेट मध्ये एक मेथड शिकतोय. 2.2 मध्ये आपण फॅक्टरायझेशन मेथड शिकलो, अवयव पद्धत. 2.3 मध्ये आपण पूर्ण वर्ग पद्धत शिकलो, कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड. ती मेथड जरा जास्त स्ट्रॉंग आहे, तिला जरा परत बघावं लागेल तुम्हाला. आणि आता ही तिसरी मेथड आहे, हिला नाव आहे सूत्र पद्धत, फॉर्म्युला मेथड. आता फॉर्म्युला मेथडने याला कसं सोडवायचं लक्षात आहे तुमच्या सगळ्यांच्या. याला ए म्हणतात. सांगा ए बरोबर किती 1, बी बरोबर किती 6, सी बरोबर किती 5. पहिल्यांदा एबीसीची व्हॅल्यू काढा बरं का मांडू. मग बीचा वर्ग मला 4 ची किंमत काढून घ्या, कारण सूत्रामध्ये लागते ना आपल्याला ती पुढं, म्हणून कसं काढतो तो, ब्रॅकेटचा वर्ग -4 ब्रॅकेट असं लिहून घ्यायचा. आता सांगा बीचा वर्ग म्हणजे कुणाचा वर्ग 6चा. ए म्हणजे कोण 1 व्यवस्थित लक्षात घ्या, आणि सी म्हणजे कोण 5. मग 6चा वर्ग किती येतो 36. इथून पुढे मी तुम्हाला काल मायनस मोजायला लावले होते, आठवतं का तुम्हाला. इथून पुढे कधी एकच मायनस दिसतो, कधी 2 मायनस दिसतात. ह्या 6ला जर मायनस असला तर तो मायनस काउंट नाही करायचा, तो बघायचाच नाही. इथून पुढचे मायनस बघा किती मायनस दिसत आहे तुम्हाला. इथून पुढे एकच, मग मायनस द्या, मग पाठ 4 1 4 4 5 20, आणि इथून 2 मायनस दिसले तिथं काय करायचं प्लस. कालच शिकलोय आपण हे सगळं, प्रॅक्टिस पण केली आपण. आता 36 मधून 20 गेले, खाली किती उरले 16. असं बीचा वर्ग वजा 4ac काढून घ्या, आणि आता व्हेरिएबल x म्हणून x बरोबर सूत्र लिहा, -b प्लस मायनस वर्गमुळात बीचा वर्ग वजा 4ac अपॉन 2a. हे सूत्र आहे, म्हणून ह्या पद्धतीला नाव आहे सूत्र पद्धत. आणि ते आपल्या प्रश्नात पण म्हणताय की खालील वर्ग समीकरणे सूत्राने सोडवा. हे सूत्र आहे बघा, हे सूत्र एक्सचं आहे, हेच वायचं आहे, हे एमचं आहे, हेच पीचं आहे. फक्त सूत्राच्या नंतरची स्टेप इम्पॉर्टंट आहे. काय करायचं, मायनस द्यायचं, ब्रॅकेट लावायचं, प्लस मायनस द्यायचं, रूट काढून घ्यायचं. बस एवढं ज्याला जमेल ना, असं चिन्हच दिले मी फक्त. आता बाकी किंमत कोणतीच भरली. आता भरणार मी किंमत, बीची किंमत किती, बी 6. हा कधी 6 पण असतो, कधी मायनस पण असतो बरं का. ब्रॅकेटमध्ये कधी मायनस येतो पण कधी नाही पण येतो. आता नाही आलं, मायनस आलं की मग खाली मायनस उरत नाही, जर इथे ब्रॅकेटमध्ये आलं. हा तर येणारच, हा ब्रॅकेटच्या बाहेरचा मायनस. बरेच जण काल इथं वर्ग देत आहे बघा. मी काल पण व्हिडिओमध्ये सांगितलं की इथे वर्ग देऊ नका. वर्गाचा काय संबंध इथं, सूत्रात जर सुद्धा बी आहे तर बीच लिहा ना, घोळ करू नका बरोबर. आणि बीचा वर्ग वजा 4ac किती 16, आणि 2a म्हणजे किती 1. आता एकच मायनस राहिलं म्हणून मायनस राहणार, एकच आहे म्हणून. आणि प्लस मायनस ह्या 16चं उत्तर काढणार तुम्ही. आता 16चं उत्तर पूर्ण निघतंय बघा. इथून पुढे प्रकार पडतात. 16चं उत्तर पूर्ण निघतंय म्हणून उत्तर काढलं. इथे जर 17 असतं तर वर्गमूळ 17 तसं ठेवावं लागलं असतं, लक्षात ठेवा तुम्ही. आणि खाली बी 1 बे. आणि आता तुम्ही उत्तर वेगळे करा, एक +4 वालं आणि एक -4. म्हणजे x बरोबर -6 + 4 वाला एक उत्तर बाळगलं आपलं, -6 + 4, खालचा 2 जसाच तसा. आणि दुसरं उत्तर आहे आपल्याला x बरोबर -6 - 4 छेद 2 वाले. पण आता इथं काय करा तुम्ही, बरेच जण असे 2 उत्तर लिहिले का इथं स्टॉप करताय गणिताला. तुम्ही इथं स्टॉप नाही करू शकत. इथं स्टॉप कधी करता येतं, जर इथं वरच्या अंकाला वर्गमूळ असेल तरच. आता तुम्ही स्टॉप नाही करू शकत. आता क्रिया करा तुम्ही. काय कशी क्रिया होणार आता, या 6 आणि 4ची वजाबाकी होईल, 2 मोठ्या संख्येचं चिन्ह, राईट. आणि मग बे 1 बे. लक्षात आलं असेल तुमच्या 6 आणि 4ची वजाबाकी, कारण हे मायनस आणि प्लस म्हणून वजाबाकी होत असते बाळांनो त्यांची. असं एक मायनस अंक असला आणि एक प्लस असला ना तर 8तून 3 गेले 5 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. एक मायनस आणि दुसरा प्लस असला ना तर 7तून 2 गेले 5 मोठ्या संख्येचं चिन्ह. एक मायनस आणि दुसरा प्लस असला ना तर 13तून 9 गेले 4 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे आता प्लस. म्हणजे मायनस प्लस असल्यावर तुम्ही क्रिया वजाबाकीची करा, पण उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. लक्षात ठेवा जरा ना बाळांनो. कुणीकडचं उत्तर x बरोबर -1 आणि तिकडचं बघा. हा आता दोन्ही मायनस असेल तर मग बेरीज होत असते त्यांची. -10 छेद 2 आणि उत्तर येतं -5. एकदम इझी बघा. आणि मग हे तुमची रूट्स बघा. तशात मी तुम्हाला एक गणित दाखवलेलं आहे, तुम्ही ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. एकदम इझी बघा. इथं बीचा वर्ग वजा 4ac किंमत 16 आली म्हणून 16चं वर्गमूळ निघालं होतं.
आणि वर्गमूळ निघाल्यानंतर आपण दोन उत्तर करतो, इकडच्या उत्तराची वेगळी किंमत, तिकडच्या उत्तराची वेगळी किंमत. हा एक प्रकार होता, त्याला वर्गमूळ निघणारा प्रकार म्हटलं होतं आपण. आता दुसरं एक गणित बघा तुम्ही, मग तुमच्या लक्षात येईल. हे गणित वाचा, एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 2 इज इक्वल टू 0. एक्सचा वर्ग वजा 3x वजा 2 बरोबर 0. याला आपल्याला सोडवायचंय सूत्राने. मग सूत्राने सोडवण्याची टेक्निक काय? पहिल्यांदा एबीसी, ए बरोबर 1, बी बरोबर -3, सी बरोबर -2 आणि मग बी चा वर्ग वजा 4ac काढू आपण. हा एकदम इझी करा. मग ब्रॅकेटचा वर्ग -4 ब्रॅकेट ब्रॅकेट इथं वर्ग आहे, कारण इथं बी चा वर्गाची किंमत काढतोय म्हणून वर्ग आहे. याला खाली मिक्स नका करू, त्याचे टप्पे बाळांनी 3 टप्पे गणिताचे बनवतो आपण. पहिला टप्पा एबीसीच्या किमती काढा, दुसरा टप्पा बी चा वर्ग वजा 4ac ची किंमत काढा. मग सांगा बी म्हणजे किती तुमच्याजवळ? -3, -4 जशाच तसा. ए म्हणजे किती सांगा? 1. सी म्हणजे किती आहे? -2. -3 चा वर्ग किती होतो? 9. आता 2 मायनस म्हणजे इथे काय द्या? प्लस. आणि मग 4 4 4 म्हणजे 8. 2 8 किती? 17. बघा तुम्ही, हे मायनसचा वर्ग जरी असला तरी इथं मायनस येणार नाही बरं का. आणि इथं प्लस का आलं? कारण हे 2 मायनस आहे म्हणून. हे मायनस नाही मोजायचं, हे 2 मायनस आलं. आता सूत्र कुणाचं वापरणार आपण? एक्सचं. एक्स बरोबर -b प्लस मायनस इन रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. सूत्र कसं वापरायचंय बघा, टेक्निक बघा बाळांनो. बरोबर जशाच्या मायनस b प्लस मायनस वर्गमूळाचं चिन्ह असं करून घ्यायला एकदा. आणि आता बी बघा, बी किती तुमचा? -3 आला की नाही ब्रॅकेटमध्ये -3. हे बघा इथे बाहेर पण मायनस येतो, आत पण येतो. इकडे कसं होतं का? इथं मायनस आला की ब्रॅकेटमध्ये फक्त 6 आलता, कारण बीची किंमत फक्त 6 आहे. आणि इकडे बीची किंमत किती तुमची? -3. लक्षात ठेवा तुम्ही 17 आणि भागिले 2a. ए म्हणजे किती तुमचा? 1. दोन्ही मायनस मायनस कट, प्लस मायनस, उत्तर किती? 17 अपॉन 2. 17चं उत्तर निघत नाही. जसं 16चं किती निघत होतं? 4, तसं 17चं उत्तर निघत नसतं. लक्षात ठेवा तुम्ही जरा व्यवस्थित. आता याला 2 भागामध्ये विभागा. पहिलं 3 प्लस √17 अपॉन 2 आणि दुसरं 3 मायनस वर्गमुळात 17/2. हे 2 उत्तर कसे बनतात ते तरी कळालं का आतापर्यंत तुम्हाला? हे पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये पण आहे स्टेप आणि सूत्रामध्ये पण आहे. काय करायचं? हा 3 दशांश तासांना हा +17, खाली 2, 3 दशांश तासांना -17 आणि खाली 2. हे 2 उत्तर आहे तुमचे. यांना सांगतात वर्ग समीकरणाची मुळे. नीट बघा तुम्ही, 2 गणित मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलेले आहे. या प्रश्नामध्ये एकूण 6 गणित आहे बाळा. किती गणित आहेत? 6. त्यातले 2 आपले झालेले आहे, आणखी 2 मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. परत राहिलेले 2 पण सॉल्व्ह करून दाखवतो आणि थोडे होमवर्कला देतो तुम्हाला 2-3 गणित आज कमी देतो थोडेसे. आणि आता हे सगळे गणित तुम्ही परत बघा, तेव्हा तुमचा सराव संच 2.4 व्यवस्थितरित्या पूर्ण होईल. राईट ना? आणि सराव संच 2.4 झाला म्हणजे आता हा धडा ऑलमोस्ट संपत आला. आणि मी तुम्हाला परत सांगतो, मॅथ 1चा जर सगळ्यात मोठा लेंदी धडा कोणता असेल तर तो हा आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन. याच्यानंतर रिमेनिंग राहिलेले जे लेसन्स आहे ना ते एकदम इझी आहे, एवढा त्रास नाही त्याच्यामध्ये. पण हा लेसन मात्र एकदम व्यवस्थित कम्प्लीट करावा लागतो. अर्थातच आता आपण व्हिडिओवरती करण्याचा प्रयत्न करतोय, पण जेव्हा पण आपले क्लास व्यवस्थित रेग्युलर सुरू होईल तेव्हा आपण हा लेसन परत एकदा घेणारच आहोत. डोंट वरी अबाउट दॅट. ओके? पण आता तुम्ही आहात रिकामे म्हणून तुम्ही हे करत राहा, मागे पडू नका. बघा आता परत एकदा आपण याला सूत्राने सोडवतोय बघा. सूत्राने म्हणजे तुमच्या डोक्यात आलं पाहिजे एबीसी. सूत्राने म्हटलं की एबीसी लक्षात ठेवा कधी पण. सांगा आता एबीसी. ए बरोबर किती? 3, बी बरोबर किती? 2 आणि सी बरोबर किती? -7. मग बी चा वर्ग वजा 4ac ची किंमत काढायची. नीट बघा बाळांनो, बी चा वर्ग वजा 4ac. सांगा पहिल्या ब्रॅकेटचा वर्ग -4 ब्रॅकेट. सांगा आता बी चा वर्ग. बी किती बघायचा? बी किती बघा? 2. ए किती बघा? 3. सी किती आहे? -7. ज्याचं जे चिन्ह आहे ते देऊन टाकायचं. आता 2 चा वर्ग किती येतो? 4. आणि इथून पुढे किती मायनस दिसतंय तुम्हाला? 2. म्हणून इथं काय द्यावं लागेल? प्लस. आणि मग पाडा. 4 3 12 12 7 84. आणि हे 84 4 किती आलं बघा? 88 आलं बघा आता. आणि आता सूत्र वापरणार आपण. कुणासाठी सूत्र वापरणार? एम साठी. हे कळालं का तुम्हाला? या 2 चा वर्ग 4 कळतो का तुम्हाला? या 2 मायनसचं प्लस कसं होतं हे समजतंय का तुम्हाला? इथे एकच मायनस असलं, समजा इथं मायनस नसतंच तर इथे मायनस दिलं असतं. पण इथं मायनस आला की हे 2 मायनसचं काय बनतं? प्लस. दुसरं आणखी एक मायनस आला 3 ला, तर 3 ला शक्यतो मायनस नसतो, पण मी तुम्हाला सांगून ठेवलेलं आहे 3 मायनस आलं तरी इथं मायनस द्यायचं. 1 मायनसला मायनस, 3 मायनसला मायनस आणि 2 मायनसला काय? प्लस. पण तिथं 3 मायनस येतच नसतं. लक्षात ठेवा. आता एम बरोबर -b प्लस मायनस इन रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. बघा सूत्र कसं लिहिलंय आपण. लक्षात ठेवा. मग बरोबर जशाच्या तसं
मायनस जशाच्या तसं. आता सांगा बी ची किंमत बघा तुम्ही, बी ची किंमत 2 म्हणून ब्रॅकेटमध्ये 2 घ्या, नाहीतर आपण ती इकडे मांडणी करू मायनस ब्रॅकेट प्लस मायनस वर्गमुळाचं चिन्ह असं लिहिलं की चुकत नाही का, कारण बी किती तुमचा 2 आणि वर्गमुळात किती तुमचा 88 आणि भागिले ए किती तुमचा ए किती आहे 3. आता इथे एकच मायनस म्हणून हे मायनस तसंच राहील, हे मायनस शिल्लक राहील, हे मायनस जशाच तसं राहील प्लस मायनस. आता 88 चं वर्गमूळ निघतं सांगा मला, नाही, पण 88 ला मी तसं पण नाही ठेवू शकत, कारण 88 असा कोणत्या तरी दोन संख्यांचा गुणाकार आहे का ज्यातल्या एका अंकाचा वर्गमूळ निघू शकतो, हा विचार करावा लागतो बाळांनो. लक्षात घ्या. 88 चं उत्तर कसं काढणार तुम्ही माहिती, असं बाजूला दाखवतो मी. 88 चा अर्थ असतो 22 चोक 88 आणि मग 22 चोक 88 चा अर्थ असतो या 4 चं उत्तर 2 आणि वर्गमुळात किती 22. म्हणजे 88 चं पूर्ण वर्गमूळ निघत नाही, अर्ध निघतं अर्ध नाही निघतं. पण मी 88 ला जर वर्गमुळातच ठेवलं निघत नाही म्हणून, तर मग मला पूर्ण मार्क मिळणार नाही, मला ते रॉंग होते. मला 88 चे असे अवयव पाडावेच लागेल. सर मागच्या गणितात 17 ने पाडले होते, कारण 17 तसे अवयव पडत नाही. 3 प्रकार असतात बाळांनो. 88 होतो म्हणून असं झालं, जर इथे जर काही 31 असतं ना तर मला 31 ला 31च ठेवावं लागेल, कारण याचं उत्तर मी दुसरं काही करू शकत नाही. आणि जर हे जर 16 असलं ना तर याचं उत्तर मला डायरेक्ट 4 लिहिता येतं. म्हणजे वर्गमुळात 16चं उत्तर किती असतं 4, त्याला वर्गमूळ राहतच नाही. वर्गमुळात 31चं उत्तर किती असतं, वर्गमुळात 31च, कारण त्याचं वर्गमूळ अर्ध पण नाही निघत आणि नाहीच निघत त्याचं वर्गमूळ, कारण तो कोणत्याच अशा दोन संख्यांचा गुणाकार नाहीये की ज्यातल्या एका अंकाचा वर्गमूळ निघू शकेल. म्हणजे हे 3 प्रकार पडतात, तुम्ही नीट समजून घेण्याचा प्रयत्न करा. लक्षात येते. तसं त्या 88चं उत्तर द्या इकडून 2 वर्गमुळात 22 आणि खाली वेगळी किती 6. आता मी तुम्हाला सांगितलं होतं बघा हे कसं करायचं, याच्या पुढची स्टेप ती एक असा पाडा शोधा ज्या पाड्यात हे 3 अंक आले पाहिजे. एकच पाडा सांगा ज्याच्यात हे 3 अंक येतात. सांगा कोणता पाडा असू शकतो तो 2 चा, म्हणा मग 2 32 2 असं पाडा बनायचं. मग राहिलं काय काय सांगा. आता पहिला अंक कोणता राहिला सांगा, -1. प्लस मायनस इथं पण 1 उरलाय, पण इथं 1 लिहिला नाही तरी चालतो. आणि खाली किती राहिले 3 झालं. आता आपल्याला 2 वेगवेगळे उत्तर बनवायचे, आपलं गणित संपलं. सांगा पहिलं उत्तर काय बनेल आता, m बरोबर एक उत्तर, m बरोबर दुसरं उत्तर. m बरोबर पहिलं उत्तर काय -1 प्लस वर्गमुळात 22/3 आणि दुसरं उत्तर -1 मायनस वर्गमुळात 22/3. आणि मग खाली तुम्ही वर्ग समीकरणाची मुळे एकदम इझी बघा बाळांनो. फक्त हे समजून घ्या की 88 चे हे 2 वर्गमुळात 22 कसं काय बनलं, इथं दाखवलं मी तुम्हाला करून. आणि मग हे पण एक समजून घ्या की इथं पाडा कसा म्हणायचा, एकच पाडा म्हणायचा जो हा 3 अंकाला आला पाहिजे. आणि सर 2च अंक जर पाड्यात येत असले तुम्ही म्हणू शकत नाही, मग पाड्यात 3 पण अंक आलेच पाहिजे, अदरवाईज पाडा म्हणायचा नाही. मग काय झालं असतं, तिथंच संपलं असतं. समजतं. ओके. चौथा प्रश्न बघा, मी सगळे प्रश्न सॉल्व्ह करून दाखवतो बाळांनो, नीट बघा. सांगा आता a बरोबर किती 5, b बरोबर किती, तुम्ही 4 लिहिले की चुकले तुम्ही, कारण इथे तुम्ही b बघा बरं, -4 इथं मायनस द्यावंच लागेल तुम्हाला. b मायनस तर मायनस, c मायनस तर मायनस, मायनसचं चिन्ह व्हॅल्यूला द्यावंच लागतं. प्लसचं दिलं काय नाही दिलं काय चालतं, पण मायनसचं द्यावं लागतं, लक्षात ठेवा. ओके. आता बीचा वर्ग वजा 40, बीचा वर्ग वजा 40 हे काढताना तुम्ही असं करा ना बाळांनो, बरोबर करा आणि ब्रॅकेटचा वर्ग -4 ब्रॅकेट ब्रॅकेट असं मांडणी करा ना एकदा. हे बीचा वर्ग -4 ac. आता b कोण -4, a कोण 5, c कोण -2. 4 चा वर्ग किती 16. जरी इथे मायनस असलं तरी इथे मायनस राहील का नाही. किती मायनस दिसतंय आता 2 प्लस, मग 4 × 20 20 × 40. 40 आणि 16 किती होतात आता 56. बघा तुम्ही का झालं तुम्हाला इथं प्लस कसं आलं, इथं मायनस का नाही आलं, हे सगळं समजून घ्या. 56. आता तुम्ही यांचं सूत्र लिहा, m बरोबर -b प्लस मायनस √b² - 4ac/2a. आता परत मायनस जशाच तसा आणि हा बीचा ब्रॅकेट आणि प्लस मायनस जशाच तसा आणि हे वर्गमूळ. ही मांडणी समजते का ते महत्वाचं आहे. आता बी म्हणजे कोण आहे तुमचा -4 आणि प्लस मायनस कोण आहे तुमचा 56. खाली 2a म्हणजे किती आहे 5. एकदम शिस्तीत किमती बघा. हे तुम्ही परत परत बघा किमती कशा भरल्या जातात. त्याच्यानंतर परत बरोबरच्या खाली बरोबर घ्या. 2 मायनस म्हणून मायनस राहणार नाही. इथं 2 प्रकारचे गणिते बाळांनो, एक असा प्रकार आहे आणि एक असा प्रकार आहे. या प्रकाराचा अर्थ आहे -4 कारण मायनस एकच आहे आणि या प्रकाराचा अर्थ आहे फक्त 4 कारण 2 मायनस असले की ते मायनस मायनस काय बनतं प्लस. लक्षात ठेवा तुम्ही 2 गोष्टी भेटतात तुम्हाला इथं बघायला. प्लस मायनस 56चं उत्तर निघतं का नाही, पण त्याचा अर्ध वर्गमूळ निघतं. जेव्हा पण हा अंक 56 बघा तुम्ही 2 प्रकारची संख्या भेटेल तुम्हाला इथं, सम किंवा विषम.
विषम संख्या जर असली नाही तर जनरली तिचं वर्गमूळ निघत नाही, मग ती तशीच ठेवायला लागते. ओके. पण 56 कसा अवयव पडतात 56चे पाळायला. कसे पडतात 56चे अवयव? 14 चौक 56. कारण काय, ह्या 14तल्या ह्या 4चा वर्गमूळ निघतो 2 आणि मग 14 आतमध्ये राहतो. असं 56चं उत्तर तयार करावं लागतं आणि ते उत्तर आपल्याला इथे लिहायचंय. बघा मी परत दाखवले तुम्हाला इथे 3 प्रकारच्या संख्या भेटतात. नंबर 1 वर्गमूळ निघणारी, नंबर 2 वर्गमूळ बिलकुल नाही निघणारी आणि नंबर 3 अर्ध वर्गमूळ निघणारी. तर हे अर्ध वर्गमूळ असं टाकतात. लक्षात ठेवा तुम्ही. सर आम्ही याला 28 गुणिले 56 केलं तर काही कामाचं नाही. तुमचा गुणाकार असा पाहिजे की ज्यातलं एक अंकाचं वर्गमूळ निघालं पाहिजे. 8साठी 56 पण चालणार नाही, कारण 8चंही वर्गमूळ निघत नाही, 7चंही निघत नाही. लक्षात ठेवा तुम्ही, हे थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, जरा नीट समजून घ्या. आणि खाली 2 पंचे किती येतं सांगा? 10. आता बघा, आता मी तुम्हाला सांगितलेलं इथे एक पाडा म्हणावा लागतो जो की सगळ्यांसाठी आला पाहिजे. कोणता पाडा आहे जो सगळ्यांसाठी येऊ शकतो? 2चा. 2 गुणे 4, 2 पंचे 10, 2 1. लक्षात ठेवायचे 3 पाडे. 2 गुणे 2 पंचे 2 1, 2 प्लस मायनस वर्गमुळात 14 आणि 5. हा 1 इथं लिहायची गरज नाही, तोच 1 इकडं असता तर लिहावा लागला. आता फक्त 2 उत्तर वेगळे करा. नंबर 1चं उत्तर सांगा 2 प्लस 14 वालं, आणि दुसरं उत्तर आहे 2 मायनस 14 मायनस अंडर रूट 14/5. आणि हा जो ब्रॅकेट करतो ना मी खाली, मी असं ब्रॅकेट नका करत जाऊ, तिथं रूट्स लिहायचा. मी एकदा लिहायला शिकवलं ना तसंच लिहायचं परत परत. लक्षात घ्या, हे 2 उत्तर कशी वेगळे बनतात ते कळतं का तुम्हाला? हे दोन्ही उत्तर एमचे, पण एक उत्तर प्लसचं आहे आणि एक कोणतं आहे मायनस. 2 प्लस रूट 14/5 आणि 2 मायनस वर्गमुळात 14/5 असे 2 उत्तर आहेत. लक्षात ठेवा तुम्ही, व्यवस्थित बघा, छानपैकी सोडवा. तर तुम्हाला ते चालेल. आता हा आपला 5वा प्रश्न. ओके, मी सांगितल्याप्रमाणे याच्यात 6 गणित दिलेले त्यांनी. आता हा आपला 5वा चालला, बरं का? लक्षात ठेवा. आता इथं जर प्रॉब्लेम काय झालेला आहे, इथे हे वर्गमूळ व्यवस्थित नाहीच आहे, त्याच्या सामान्य रूपात नाहीये. जे की आपण पहिल्या प्रॅक्टिस सेटमध्ये शिकलो होतो की वर्गमूळ असं पाहिजे की ज्याच्या बरोबरच्या पलीकडे काय पाहिजे? 0. आणि खाली छेदस्थानी अशा अंक नको. इथं छेदस्थानी कोण आलेला आहे? 3. सर वाय वरचा आहे बघा, असं वरचा पाय तो, पण 3 नकोय आपल्याला, म्हणून याला 3 ने गुणायचं. 3 ने गुण, मल्टिप्लाइंग बाय 3, मल्टिप्लाइंग बाय 3 असं करावं लागतं. मग 3 ने गुणायला, तिथं 3 ने गुणलं तर 3 वायचा वर्ग, याला 3 ने गुणा तर 3 1 3 वर बनलं, खालचा 3 दशांश तसा वर गुणावं लागतं याला, खालचा 3 दशांश तसा, आणि इकडे 3 ने गुणा 3 दुने 6. मग हा 3 3 कट होतो. मग 3 वायचा वर्ग इथं फक्त वाय गुणला आणि हा प्लस 6 इकडे, बरं एकदा 6 राहू देतो, मग तुम्ही घालून घेतो असा प्लस वाय आणि प्लस 6 इकडे काढतो मायनस 6. असं बघितलं तर तुम्ही, हे समीकरण बनवण्यासाठी किती वेळ मला द्यावा लागला किंवा मला किती स्टेप कराव्या लागल्या लक्षात घ्या. जर खाली 3 असेल तर या वरच्या सगळ्या गणिताला 3 ने गुणायचं, खाली 5 असतात तर 5 ने गुणायचं, खाली 7 असतात तर 7 ने गुणायचं. कारण छेदस्थानी आपल्याला अंक पण नको आणि अक्षर पण नको. अंक आला तर त्याच अंकाने गुणायचं आणि अक्षर आलं तर त्याच अक्षराने गुणायचं. ऑटोमॅटिकली तो कट होतो. बघा झालं की नाही कट? कसं गुणलं मी? 3 1 3, 3 1 3, खालचं 3 दशांश, 3 दुने 6, 3 3 9 नका करू बरं का, याला नाही गुणायचंय, वरच्या अंकाला गुणायचंय, वरच्या. लक्षात. आणि आता एबीसी आपल्या नेहमीप्रमाणे ए बरोबर किती? 3, बी बरोबर किती? 1, सी बरोबर किती? -6. ए बी सी, ए 3, बी 1, सी -6. आता बीचा वर्ग वजा 4ac, बीचा वर्ग म्हणजे ब्रॅकेटचा वर्ग -4 ब्रॅकेट ब्रॅकेट. सांगा आता पहिल्या ब्रॅकेटचा वर्ग काय? 1 चा वर्ग. 1 कोणी सांगा? 3, सी -6. दिसतंय का तुम्हाला किती व्यवस्थित? 1 चा वर्ग 1, 2 मायनसचं काय? प्लस 4 3 12, 12 7 72, आणि 72 ने किती बनलं? 73. एकदम इझी. बघा बीचा वर्ग वजा 4ac कसं काढलं कळालं का तुम्हाला? आता फॉर्म्युला वापरा. आता वाय चलासाठी फॉर्म्युला वापरा. असा वाय बरोबर मायनस बी प्लस मायनस वर्गमुळात बीचा वर्ग वजा 4ac अपॉन 2a. मग मायनस परत ब्रॅकेट प्लस मायनस वर्गमूळ. आता खूप गणित झाले बाळांनो, तुम्हाला आतापर्यंत टेक्निक लक्षात आलीच पाहिजे. आता बी म्हणजे किती? तुमचा 1 म्हणजे 1 येईल, आणि वर्गमुळात किती येईल? तुमचा 73, आणि खाली 2 कंसात ए म्हणजे किती येईल? तुमचा 3. लक्षात येते तुमच्या? आता इथं मायनस एकटाच आहे म्हणून हा -1 तशाच तसा राहील बघा, -1, आणि हा प्लस -73चं उत्तर काहीच निघणार नाही. आता त्याचे अवयवच नाही पडत बघा, आणि त्याचं पूर्ण वर्गमूळ पण नाही निघत. हा प्रकार मेन वर्गमूळ निघतच नाही याचं. 73 तशाच तसं म्हणून तशाच तसं. आणि खाली मैत्री किती येते सांगा? 6. आता तुम्ही 2 उत्तर वेगळे वेगळे करा. पहिले उत्तर सांगा -1 प्लस 73 म्हणजे √73 अपॉन 6, आणि सेकंड
y is equal to -1 minus under 73 upon 6. एकदा प्लस 73 आणि एकदा मायनस 73. And these are our roots. म्हणून लिहायचं खाली असं रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे एक -1 प्लस अंडर 73 अपॉन 6 कॉमा -1 मायनस अंडर 73 अपॉन 6 असं लिहा वर्ग समीकरणाची होय. वर्ग समीकरणाची मुले लिहिताना तिथे तुम्हाला ते वायच्या किमती सांगत बसायची गरज नाही. फक्त हे पहिलं उत्तर लिहा आणि कॉमा करून दुसरं उत्तर लिहा. अशी स्टेप तुम्हाला प्रत्येक गणितात करायची आहे. मी केलेली नाहीये पण तुम्हाला करायची आहे. ओके. तर आता हे शेवटचं गणित आहे आपलं 6वं गणित. बरं का बाळांनो, आपण प्रॅक्टिस सेट 2.4 बघतोय, सराव संच 2.4 बघतोय, त्याचा दुसरा प्रश्न बघतोय आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये एकूण 6 गणित दिलेले होते, त्यातलं हे 6वं गणित. बघा आता परत एकदा. ए बरोबर किती सांगा 5, बी बरोबर किती 13, सी बरोबर किती 8. आता काय काढायचं आपल्याला बी चा वर्ग -40, बी चा वर्ग सांगा. मग बी चा वर्ग म्हणजे 13 चा वर्ग -4 दशांश तसा हा -4 दशांश तसा आणि ए म्हणजे किती 5 आणि सी म्हणजे किती 8. हेच आपण इकडे लिहितो पण हे सूत्र आहे आणि इकडे त्याची किमती आहे. हे तुम्ही समजून घ्या हे कसं लिहिलं जातं, लक्षात ठेवा हे तुम्ही व्यवस्थित. आता 13 चा वर्ग किती येतो 169, एकच चिन्ह आहे म्हणून चिन्ह 4 पंचे 20, 20 8 160, 160 येतो बघा त्यांचा गुणाकार. सर गुणाकार नाही कळाला, एकदा 4 चा 5 चा करा, 4 पंचे किती येतं सांगा 20 आणि त्याला ह्या पुढच्या 8 ने परत गुणा, 8 0 0 8 गुणे 16 असं करावं लागतं बाळांनो. 160 येतं बघा आणि मग 169 मधून 160 वजा झाली की उत्तर 9 झालं. आणि आता फॉर्म्युला लिहायचं एकदम छान पैकी 2-3 गुणे रिकाम्या सोडायच्या आणि मग लिहायचं x बरोबर -b प्लस मायनस इन रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 8. आता भरा मायनस किती सांगा आता 13 प्लस मायनस जशाच तसं आणि रूट मध्ये किती येतं 9, रूट मध्ये किती येतं 9. काय येतं हे मायनस जशाच तसं ब्रॅकेट मध्ये बी ची किंमत 13 प्लस मायनस याची व्हॅल्यू 9 अपॉन 2 ए म्हणजे किती 5. आता हे -1च म्हणून राहतं आणि 9चं उत्तर डायरेक्ट 3 निघतंय बघा तयार. आता डायरेक्ट पूर्ण वर्गमूळ निघाला हा प्रकार बघा. आणि आता दोन उत्तर वेगळे करा. एकदा कोणतं करा -13 प्लस 3 वालं आणि एक कोणतं करा -13 -3 वालं. हे तर जमतच तुम्हाला. हे बघा -13 प्लस 3 आणि -13 -3 आणि खालचे 10 लिहायला विसरू नका, ती दोन्हीकडे पण द्यावं लागतात. आता सांगा यांची बेरीज होईल की वजाबाकी, बसाबाकी, कारण एक -1 प्लस असल्यावर वजाबाकी होते. 13 3 गेले 10, मोठ्या संख्येचं काय येतं सांगा चिन्ह आणि मग 10 1 10. एकदम इझी बघा, एकदम इझी. आणि इकडे बघा इकडे 13 ची 3 ची बेरीज होईल की वजाबाकी बेरीज, कारण दोन्ही मायनस आहे ना म्हणून 13 आणि 3 किती येतं 16 भागिले 10. आणि मग पाडा कोणत्या पाड्यात येतं डायरेक्ट 10च्या पाड्यात 16 येतात का, जसं 10च्या पाड्यात 10 आलं तसं. मग एक पाडा असं म्हणा की ज्यात दोघं येतात पाड्या, मग त्याला छोटं करा 2 16 2 9 10. कारण तुम्हाला ते लक्षात ठेवा. आणि हे आपले वर्ग समीकरणाचे काय आहे पुढे लक्षात ठेवा. उत्तर लिहा एकदम इझी बघा. 6च्या 6 गणित मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलेले. याच्यात बरोबर त्यांनी एका प्रकारचे 2-2 गणित दिलेले. प्रकार इन द सेन्स वर्गमूळ निघणार, न निघणार आणि अर्ध निघणार. ओके. आता मी तुम्हाला 3 गणित होमवर्कला देतोय. तिन्ही प्रकारचे 3 येते 7 8 9. हे करा तुम्ही आवर्जून करा आणि मला दाखवा. पहिलं गणित b² - 7b - 2 = 0. 8वं गणित m चा वर्ग वजा 7m अधिक 10 बरोबर 0 आणि 9वं गणित p चा वर्ग अधिक 6p अधिक 7 बरोबर 0. ओके. हे सोडवा तुम्ही. आता इथं मी प्रश्न तिसरा घेतोय बरं का बाळांनो. हा शेवटचा प्रश्न आहे आपला या सराव संचाचा. या प्रश्नामध्ये ऍक्च्युली त्यांनी खूप मोठा प्रश्न दिलेला आहे, त्याची पूर्ण भाषा लिहिलेली नाहीये. त्यांनी काय सांगितलेलं आहे की या प्रश्नासाठी तुम्ही खालील कृती पूर्ण करा. खालील कृती पूर्ण करा म्हणजेच त्याला सॉल्व्ह करा असं डायरेक्ट बोललेले ते आपल्याला. पण त्यांनी असं फ्लो चार्ट दिलेला आहे. तो प्रश्न तुम्ही लागल्यास तर प्रॅक्टिस सेट 2.4 च्या क्वेश्चन नंबर 3 मध्ये बघा. मी तो पूर्ण प्रश्न नाही लिहिलेला आहे, डायरेक्ट उत्तर देतो मी. त्याला सॉल्व्ह करतो मी. कसं सॉल्व्ह करणार बघा. हे थोडा हटके प्रश्न आहे. सांगा मला ए बरोबर किती सांगा 1, बी बरोबर किती आहे 2 वर्गमुळात 3. बी ची किंमत जरा थोडी डिस्को आहे बघा वर्गमुळावर. आणि सी बरोबर किती आहे 3. सेम आहे, सूत्राने सोडवायचं याला पण. मग यांनी वेगळा प्रश्न का बनवला याचा, कारण याच्यात तुम्हाला काहीतरी वेगळापणा बघायला मिळेल बघा. तो एक सगळ्यात पहिलं म्हणजे इथं वर्गमुळाचं चिन्ह आलेलं आहे. आतापर्यंतच्या गणितामध्ये वर्गमुळाचं चिन्ह होतं का नाही, इथं आलंय बघा. आता मग b चा वर्ग वजा 4ac कसा काढायचा बघा. b चा वर्ग वजा 4ac म्हणजे 2 वर्गमुळात 3 चा वर्ग वजा 4 कंसात 1 कंसात 3. हा बाळांनो याचा वर्ग कसा काढतात बघा, लक्ष द्या. 2 वर्गमुळात 3 चा वर्ग कसं काढतात, या 2 चा वेगळा काढतात 4 आणि या 3 चा 3च राहतो बाळांनो.
कारण वर्गमूळाच्या अंकाचा वर्ग 30 संख्या असते आणि मग हे 4 त्रिक 12 करावं लागतं तुम्हाला. असा वर्ग निघतो बघा. परत एकदा बघा लागेल. आता सांगा या 3चा वर्ग किती येणार? 9. या 3चा 9 येतो पण ह्या 5चा 5च राहतो कारण ते वर्गमुळात आहे ना म्हणून ते तसेच राहतात आणि 9 किती बनतं मग 45. हा फायनल वर्ग तुमचा लक्षात घ्या. आता सांगा कसं येईल? 2चा वर्ग किती सांगा? आता 2चा वर्ग किती? 4 आणि 7चा वर्ग किती? 7च आणि मग 4 7 किती? 28. आणि जर नुसतं वर्गमुळात 5 दिलं तर मग फक्त 5 घ्यायचं कारण वर्गमुळात त्याचा अंकाचा वर्ग 30 संख्या असते पण ते काय करताय वर्गमुळात पण अंक देत आहे आणि बाहेर पण एक अंक देत आहे. म्हटल्यावर काय करावं लागतं? बाहेरच्या अंकाचा वर्ग वेगळा करा, आतमधल्या अंकाचा वर्ग 30 संख्या आणि मग 25 किती? 75. टेक्निक कळाली की तुम्हाला वर्गाची समजून घ्या. वर्ग कसा काढला जातो जरा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. वर्ग तुम्हाला काढता आला पाहिजे. आता काढा याचा वर्ग तर कसं निघेल? 2चा वर्ग 4 आणि 3चा 3च. 4 त्रिक किती? 12. हे 12 कसे बनले मी समजून घ्या आणि इथे एकच मायनस म्हणून मायनस 4 1 4 4 3 12. आता 12 तून 12 गेली 0. 0 आली बघा ही किंमत. आता 0 आल्यावर काही प्रॉब्लेम होतो का? बघू आपण काय प्रॉब्लेम होतो का. पण तुम्ही लक्षात ठेवा जर इथं मायनस किंमत आली ना चुकून मायनस, जर 0च्या ऐवजी असं -10 आलं असतं ना तर मग याच्या खाली तर आपल्याला सूत्र पण नाही वापरता आलं असतं. आपल्याला डायरेक्ट इथं असं म्हणावं लागलं असतं या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव नाही. रूट्स ऑफ दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर नॉट रियल. जर ही मायनस व्हॅल्यू आली तर आतापर्यंतच्या कुठल्याही गणितामध्ये ही किंमत मायनस आलेली नाहीये. जर मायनस आली तर तिथून पुढे वर्ग समीकरणाला सोडवता येत नाही. डायरेक्ट तिथंच उत्तर तुमचं काय जाईल? संपून जाईल. पण मायनस येत नसतं पण 0 आलं यावेळी. आता तुम्ही फॉर्म्युला वापरा. x बरोबर -b प्लस मायनस इन रूट b² - 4ac अपॉन 2a. मायनस जशाच्या तसं ब्रॅकेट प्लस मायनस वर्गमूळ. सांगा किमती आता. b किती तुमचा? 2√3 हा तो आणि हे 0 आणि भागिले 2 गुणिले किती? 1. आता हे मायनस आहे म्हणून तशाच तसं राहणार पण पुढचा प्लस मायनस 0चं वर्गमूळ किती? 0च झालं. आता 2 उत्तर वेगळे करा. हे तर ते खरं तर हे प्लस मायनस 0 लिहायचीच गरज नाही कारण प्लस मायनस 0 म्हणजे काही नाहीच ते उत्तर. हेच उत्तर कोणता येईल तुमचं आता खरं तर. पण आपण आपल्या पद्धतीने जाऊ. म्हणजे कसं करू आपण त्याला? -2 वर्गमुळात 3 प्लस 0 घेऊया प्लस 0 आणि दुसऱ्या उत्तरामध्ये -2 वर्गमुळात 3 आणि -0. लक्षात घ्या आपलं नेहमीप्रमाणे करतोय आपण. 0चं उत्तर 0 आलं म्हणून काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. आपण 2 उत्तर वेगळे केली, एक प्लस वाला आणि एक मायनस वाला. पण तुम्हाला हे माहिती आहे का की याची बेरीज 0 बरोबर झाली तरी उत्तर तेच राहणार आहे. तेच राहणार उत्तर. 0ची काही व्हॅल्यूच नसते आणि 2 ने 2 ला भागलं तर मग राहतं फक्त वर्गमुळात 3. आलं का हे पहिलं उत्तर? आणि इकडे पण तेच होणार आहे का 0 वजा केलं तरी हे उत्तर बदलतं का? नाही. कारण तुम्ही एखाद्या संख्येत 0 मिळवला तरी तेच उत्तर असतं आणि 0 वजा केलं तरी तेच उत्तर असतं. आणि आता परत 2 कट होणार तुमचं आणि उत्तर राहणार -1. म्हणजे याची रूट्स कशी आली? त्याची रूट्स कशी आली की दोन्हीची दोन्ही पण कशी आली? सेम आली. -2 वर्गमुळात 3 -2 होतं कधी कधी. जर का हे उत्तर 0 आलं तर हे दोन्ही मुलं तुमची कधी पण सेमच येणार. लक्षात अटकी गणित होतं ते तुम्ही समजून घ्या. इथं त्याच्या पुढची स्टेप तिकडे घेतली. लक्षात घ्या तुम्ही व्यवस्थित सोडवा त्याला. तिथं मध्ये तुम्ही किंवा लिहत जा कारण 2 उत्तर वेगळे केल्यानंतर आपण त्याला खाली सोडवतो. समजून घ्या. हा बाळांनो एकदम शेवटचा प्रश्न होता हा. अशा पद्धतीने आपला प्रॅक्टिस सेट 2.4 झालेला आहे बाळांनो. याच्यानंतर 2च सराव संच राहिलेले. ओके असं आपण धडा पुढे पुढे नेतोय. तुम्ही जरा मागे पडलेले असाल तर प्लीज तुम्ही परत परत अभ्यास करा कारण धडा संपल्यानंतर आपल्याला त्याची काय घ्यायची आहे? टेस्ट. आणि आता हळूहळू मी माझी स्पीड थोडी कमी करतो कारण तुमची स्पीड जास्त कमी होऊ लागलेली आहे म्हणून मी व्हिडिओ टाकताना आता थोडासा 1 दिवसाचा गॅप पण घेऊ शकतो कारण मग 1 दिवसाचा गॅप घेतल्यावरती तुमचा राहिलेला जो अभ्यास आहे तो तुमचा व्यवस्थित पूर्ण होईल. ओके थँक्यू.